प्रोत्साहन निधी जो 50,000 दिलेला आहे तो फार कमी दिला गेला आणि त्यामध्ये मला असं वाटतं का प्रोत्साहन निधीमध्ये आम्ही त्यांना म्हटलं का जर मी 1.5 लाखाचं कर्ज माफ भरत असेल रेग्युलर, मी 1 लाखाचं भरत असेल, कोणी 3 लाखाचं भरत, त्या रकमेवर प्रोत्साहन निधी वाढवला पाहिजे. हे मी सीएम साहेबांशी पण बोललेलो आहे, शिंदे साहेबांशी बोललो. दुसरा आहे हमी भावाचा आणि पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं एमआरजीएसमध्ये व्हावं. मला वाटतं उदार मनानं सरकारनं या कर्जमाफीकडे पाहिलं पाहिजे. त्याच्यातले काट याला कापता येईल का, त्याला ठेवता येईल का, अशा भूमिका सरकारनं ठेवल्या तर मला असं वाटतं का अगर जेवाले बोलावलं तर मग पाणी देऊ का, मग थंड देऊ का, गरम देऊ, किंवा वाढू का नाही वाढू, जिलबी आहे बाबा एकच फेर वाढजो, दुसऱ्या फेरची व्यवस्था नाही, असं कंजूसी करू नये. मला वाटते फडणवीस साहेबांनी सुद्धा यावर लक्ष घातलं पाहिजे. अगर देना है तो फिर पुरे दिल से, स्कूटी नको. नाही बिलकुल स्कूटी पाहिजेच. आमदाराला कशाला कर्जमाफी पाहिजे, कलेक्टरला कशाला कर्जमाफी पाहिजे. शेतकऱ्याचं वर्गीकरण करणं फार महत्वाचं आहे. बिल्डर असणाऱ्या शेतकऱ्याला कर्जमाफी द्या. तुम्ही आता तुमचा मीडियाचा प्रमुख आहे, संपादक, त्याला तुम्ही कर्जमाफी देणार. शेतकरी आहे म्हणजे कोण आहे तो, नोकरी अधिकारी आहे आणि शेतकरी असेल तर त्याला कापा ना. आमदार आणि शेतकरी असेल तर त्याला कापलं पाहिजे. जी मर्यादा आखली आहे की इतकंच कर्ज माफी, ती मान्य नाही तुम्हाला? मला असं वाटतंय का 2 लाख 4 लाख कर्ज असेल तर 2 लाख माफ करावं, 2 लाख त्याच्यावर राहील. पण त्याला अशी अट घालू नये 2 लाखापर्यंतच कर्जमाफी. किती काही कर्ज असलं किमान 2 लाख तरी माफ केलं पाहिजे. कसं आहे, लढा आपण जो उभा केला आणि त्याच्यातून जे घोषणा झाली, घोषणेपर्यंत आपण थांबलो नाही आणि घोषणा करून घेतली. आता त्याचं GR निघणं औपचारिकता बाकी आहे. पण लोक म्हणते कर्जमाफी तर झाली नाही, बच्चू कडू शिवसेनेत कसा केला. अरे विधान परिषदमध्ये सभेमध्ये घोषणा करणं ही फार मोठी गोष्ट आहे. त्या घोषणेपासून सरकारला पळ काढता येणार नाही आणि आता तर आम्ही सरकारमध्ये आम्ही पडू देणार नाही. त्याच्यापासून ठाम ठेवू. तो सेशन निर्णय निघाल्यानंतर जे थकीत कर्जदार आहे, जसं मी माझ्या बँकेचा अध्यक्ष आहे तर माझ्या बँकेतल्या किमान 70,000 शेतकऱ्यांची कर्जमाफी पूर्ण होईल. खरं जर विदर्भातला जर विचार केला आपण तर 1.5 ते 2 लाखापर्यंतच कर्ज शेतकऱ्यांवर आहे. तर ते सगळे माफ होणार आहे. 70,000 लोकांना फायदा माझ्या एकट्या बँकेत होणार आहे. आणि त्याच्यामुळे आता आम्ही जे धोरण आखतोय की त्यांना कर्ज देण्याच्या संदर्भातला विषय आपण समोर नेणार आहोत.